घरातून बाहेर पडताना हातावर दही देण्याची एकेकाळी पद्धत होती। आजही अनेक ठिकाणी ही पद्धत सुरू आहे। मात्र आता बदलत्या काळामध्ये घरातून बाहेर पडताना केवळ दही देऊन भागत नाही, तर टोलसाठी खिशामध्ये पैसे देखील ठेवावे लागतात। कारण तुम्ही कुठल्याही दिशेने प्रवास केलात तरी टोल टाळून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही। हेच टोल नाके सध्या महाराष्ट्रामध्ये आंदोलनांच्या केंद्रस्थानी आले। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी मुंबई टोल मुक्त करा असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे। तिकडे कोल्हापूर पाठोपाठ सांगलीकर देखील रस्त्यावर उतरले, सोलापूरकर देखील आक्रमक झाले। महाराष्ट्रामध्ये अचानकपणे टोल विरोधाची लाट का निर्माण झाली आहे? महाराष्ट्रात टोलच्या मूळ संकल्पनेला छेद गेलाय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल टोलच्या मूळ संकल्पनेकडे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा टोल कुणी आणला याविषयी मतभेद आहेत। युती सरकारच्या काळात तो आला की त्यापूर्वीही आला असे प्रश्न विचारले जातात। मात्र उपलब्ध कागदपत्रांनुसार महाराष्ट्रातल्या टोलचा उगम जाऊन पोहोचतो तो 1989 सालामध्ये। मला वाटतं 1989 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना आणि सुक्तनकर त्यावेळेस राज्याचे मुख्य सचिव होते, त्यावेळेस याचा पहिला म्हणजे स्पेसिफिक काय असेल हे धोरण याचा पहिला शासन निर्णय त्यावेळेस निघाला साधारणतः 89 सालच्या जूनच्या महिन्यात। आणि या धोरणाला अनुसरून मला वाटतं 92 साली एक जयसिंगपूर बायपास झाला होता कोल्हापूर जिल्ह्यात, तर तो टोल पहिला टोल रस्ता अर्थात त्यावेळीही आत्ता जसं आंदोलन झालं तसंच त्यावेळीही आंदोलन झालं आणि हा टोल नंतर रद्द केला गेला आणि ज्या विकासकांनी हा रस्ता विकसित केला होता त्यांना त्याची भरपाई देण्यात आली। महाराष्ट्रामध्ये टोल सुरू होण्यापूर्वी रस्ते होतेच की मग रस्त्यांची कामं खाजगी विकासकांकडे देऊन टोल नाके सुरू करण्यामागे नेमकी काय भूमिका होती? टोलची मूळ संकल्पना अशी होती की एकेकाळी महाराष्ट्रामधले रस्ते हे चांगल्या दर्जाचे नव्हते आणि ते चांगले दर्जाचे नसल्यामुळे साहजिकच BOT तत्वावरती बिल्ट ऑपरेट ट्रान्सपोर्ट या तत्वावरती ते बांधावे, म्हणजे एखाद्या खाजगी कंत्राटदाराने ते रस्ते बांधून द्यायचे, त्याचा मेंटेनन्स करायचा आणि एकदा त्याचा खर्च वसूल झाल्यानंतर ते सरकारला हस्तांतरित करायचे, असं हे साधारण तत्व आहे। आणि त्याची सुरुवात ही पहिल्यांदा कोल्हापूर सांगली हा जो रस्ता आहे त्याच्यावरती जयसिंगपूर बायपासचा जो रस्ता आहे तिथेच पहिल्यांदा 90 साली हा टोल लागू झाला आणि त्याची सुरुवात झाली। 1989 साली एक अशी कल्पना पुढे आली की पूल असतील, रस्ते असतील किंवा बंदरे असतील किंवा एखादे पॉवर प्रोजेक्ट असतील यांचा जर विकास करायचा असेल आणि त्याचा जर वेगाने विकास करायचा असेल तर सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या निधींपुरतं मर्यादित न राहता खाजगी गुंतवणूकदारांना किंवा खाजगी क्षेत्रालाही याच्यात सहभागी करून घ्यावं असा एक विचार पुढे आला। सरकारकडे मुळामध्ये नवीन रस्ते बांधायला, पूल बांधायला, हायवे बांधायला जर पैसे नसतील तर मग दोनच पर्याय एक उरतात। एक पर्याय म्हणजे अशा पद्धतीने BOT तत्वावरती कुठल्या तरी खाजगी कंपन्यांकडून ते बांधून घेणं किंवा सरकारने जसं पूर्वी केलं तशा पद्धतीने रोखे काढणं किंवा एशिया डेव्हलपमेंट बँक किंवा इतर ज्या बँका आहेत त्या अशा वर्ल्ड बँक आहे त्या अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधांच्या प्रोजेक्टसाठी पैसे द्यायला नेहमीच तयार असतात। तर हे दोन मार्ग उपलब्ध त्यावेळेला सुद्धा होते। खरं तर मला विचाराल तर त्याच्यामध्ये त्यांनी ADB बँक, एशिया डेव्हलपमेंट बँक असेल, वर्ल्ड बँक असेल यांच्याकडून निधी उभा करून, रोखे उभे करून त्याच्यातून हे काम करून घ्यायला पाहिजे होतं। तसं जर केलं असतं तर आजचा जो टोलचा गोंधळ झालेला आहे, खाजगी कंपन्यांनी जो लूट चालवलेली आहे जनतेची, ती कदाचित झाली नसती। महाराष्ट्रात आजच्या घडीला एकूण 170 टोल नाके आहेत। त्यामध्ये PWDचे 75, MSRDCचे 51 तर नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे 44 टोल नाके आहेत। मात्र एवढे पैसे देऊन देखील टोल बाबतच्या नियमांचं टोल नाक्यांकडून आणि कंपन्यांकडून पालन केलं जातं का? टोल वसुलीच्या धोरणामध्ये पारदर्शकता ठेवली जाते का? आणि कशा प्रकारे नियमांची पायमल्ली केली जाते बघूया त्याचंच एक प्रातिनिधिक उदाहरण। आज हे आपण टोल बघतोय या ठिकाणी फक्त किंमत लिहिलेली आहे आणि कधीपर्यंत आम्ही वसूल करणार आहोत ते लिहिलेलं आहे, बाकी काही लिहिलेलं नाही त्याच्यामध्ये। आमचा असा आक्षेप आहे की 2017 साली जी वाहनं रस्त्यावर यायला पाहिजे होती ती 2011 साली आलेली आहेत। हा सरकारचाच आकडा आहे। MMRDAच्या बैठकीमध्ये हा आकडा आलेला आहे समोर, म्हणजे 2017ला जी वाहनं रस्त्यावर यायला पाहिजे ती 2011 साली आलेली आहेत। मग तुमचे पैसे वसूल झालेले आहेत सगळे, या ठिकाणी वसूल झालेले पैसे आहेत, त्यामुळे टोल तुमचे बंद झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। आपल्याला उदाहरण दाखल मी या ठिकाणी उदाहरण देऊ इच्छितो। खारेगावचा जो टोल नाका आहे ठाण्यामधला, त्या टोल नाक्याला एकूण खर्च झालेला 183 कोटी रुपये आणि वसूल झालेली रक्कम 438 कोटी रुपये आहे। 99 सालापासून हा टोल सुरू आहे
आणि तो 2017पर्यंत वसूल करणार आहेत. त्याचबरोबर पडगा टोल नाका जो सुरू झाला तो 3 वर्ष झाले आणि त्या 3 वर्षामध्ये 327 कोटी वसूल झालेत. म्हणजे तुम्ही 99 पासून इकडे वसूल करताय 438 कोटी दाखवताय, इकडे 3 वर्षामध्ये 327 कोटी रुपये. म्हणजे हे आकडे तुमचे बोगस आहेत, हे सगळे खोटे आकडे आहेत. आणि हे खोटे आकडे हे ठेकेदारच सरकारला दाखवत आहेत आणि सरकार त्याच्यावर विश्वास ठेवत आहे. म्हणजे ठेकेदारांनी 100 रुपयाची चोरी करायची आणि ती सरकारला दाखवायची आणि मग त्यानुसार सरकारने गणित लावायचं. हे साप खोटं आहे, हे साप चुकीचं आहे, हा अन्याय आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळे टोल नाके जे आहेत हे पैसे वसूल झालेले ह्याचा ट्रॅफिक सेन्सेस जर तुम्ही घेतला तर निश्चितपणे सगळं स्पष्ट होईल, सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल. आणि म्हणून ही खरी आकडेवारी इकडे दाखवत नाहीत, ही दाखवायचं टाळतात. आमचं म्हणणं आहे ना की टोल तुम्ही आकारताय ना आकारा, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे आम्ही किती गाड्या इथून रोज जात आहेत. आज 100 गाड्या या ठिकाणी जाताना दाखवलं जातं आहे, परंतु तो 100 आकडा नाही आहे, तो हजारापेक्षा जास्तीचा आकडा आहे. त्यामुळे ही संपूर्णपणे जनतेची लूट आहे. हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे, ह्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि हे सगळे भ्रष्टाचारातले पैसे निवडणुकीमध्ये सरकार वापरतं आहे. इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर प्रकल्पाला आलेला एकूण खर्च, टोलसाठी वसूल करण्याची एकूण रक्कम, आत्तापर्यंत जमा झालेली रक्कम आणि येणं बाकी असलेली रक्कम, ह्या सगळ्याचे आकडे स्पष्टपणे मांडणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर टोलवरून प्रत्येक वाहन गेल्यानंतर शिल्लक असलेल्या रकमेचा आकडा कमी कमी होत जाणं देखील अपेक्षित आहे. याचबाबत विधिमंडळात मांडण्यात आलेल्या कपात सूचनेवर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी 3 सप्टेंबर 2013ला काय उत्तर दिलं होतं आपण बघूया. पथकर नाक्यावर पथकर वसुली करणाऱ्या यंत्रणेला एकूण किती पथकर वसूल करायचं आहे ती रक्कम नाक्यावरील फलकात दर्शवण्यात येऊन त्या दर्शवलेल्या रकमेतून जेव्हा जेव्हा वाहनधारक पथकर अदा करेल तत्क्षणी संगणकीय प्रणालीद्वारे अदा करण्यात आलेली रक्कम मूळ रकमेतून वजा होऊन उर्वरित रक्कम फलकावर दिसणं, यासाठी संचालक माहिती तंत्रज्ञान समन्वय केंद्र पुणे यांचे मार्फत पथकर व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून प्राप्त करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे. त्यासाठी पथकर केंद्रावरील संगणक यंत्रणेमध्ये पायाभूत सुधारणा करणं आवश्यक असून सर्व पथकर केंद्र लीज लाईननं जोडली जाणं आवश्यक आहे. दुसरं उदाहरण, सार्वजनिक बांधकाम विभागानं 20 जुलै 2009ला काढलेल्या GR मध्ये स्पष्टपणे हे नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील 5 किलोमीटर त्रिज्येमधील स्थानिक वाहनांना पथकराच्या एकेरी दराच्या 10 पट मासिक पासची तरतूद करण्यात यावी. याविषयी 13 मार्च 2013ला MSRDCनं एक पत्र काढलं आणि सर्व टोल नाक्यांना सूचना केली की या GR मध्ये सांगितलेल्या सर्व मुद्द्यांची आणि सवलतींची अंमलबजावणी करण्यात यावी आणि असं न करणाऱ्या टोल नाक्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर 18 मार्च 2013ला एका टोल नाक्याकडून उत्तर येतं की अशा प्रकारची सवलत देता येणार नाही. आणि त्यानंतर 1 एप्रिल 2013ला MSRDC आपलंच पत्र मागे घेते आणि 400 कोटींपेक्षा प्रकल्प किंमत अधिक असणाऱ्या टोल नाक्यांवर ही सवलत लागू होत नाही असं म्हणते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची मूळ प्रकल्प किंमत किती याविषयी देखील गोंधळाची परिस्थिती आहे. मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 2011 साली दिलेल्या प्रतिमध्ये या प्रकल्पाची किंमत दिली आहे 2123 कोटी रुपये, तर माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार ही किंमत आहे 1630 कोटी रुपये. साधारणपणे समजा सुरुवातीला टोलचे दर ठरवत असताना एक अंदाज बांधला जातो की तिथे किती गाड्या त्या ठिकाणून दिवसाला जातील आणि त्या गेल्यानंतर किती दिवसामध्ये पैसे वसूल होतील. इथेच तर खरा घोळ आहे. साधारणपणे एक उदाहरण म्हणून सांगतो की 100 गाड्या जर त्या ठिकाणून जाणार असतील तर दाखवल्या गेल्या की इथून फक्त 20 गाड्या दिवसाला जातील. म्हणून मग आम्हाला 25 वर्ष किंवा 30 वर्ष तुम्ही या ठिकाणी टोल वसूल करण्याची मुभा द्या आणि तशी ती दिली गेली. पण प्रत्यक्षामध्ये 20 ऐवजी तिकडून 100 गाड्या जात आहेत. म्हणजे त्यांचे जे काही 25 वर्षात वसूल आहे आता ते सांगतायत ते खरं म्हणजे 3, 4, 5 वर्षामध्ये त्यांचे पैसे वसूल झालेत. घरातून बाहेर जायचं आहे तर टोल भरायचा आहे आणि पुन्हा परत यायचं तर टोल भरायचा, अशी परिस्थिती या ठाणे जिल्ह्याची आहे, ठाणे शहराची आहे. आणि म्हणून जी सवलत सरकारने दिली आहे त्याची अंमलबजावणी करा म्हणून मी मागे लागलो. जर सवलत दिली तर निश्चितपणे ठाणे शहर याच्यामध्ये संपूर्ण कव्हर होतं आहे त्या सवलतीमध्ये आणि या सर्व ठाणेकरांना या सवलतीमध्ये मासिक पास दिले जातील. या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो 30 जुलै 2009ला सरकारचा आदेश आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी इकडे होत नाही आहे
आणि या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, भुजबळ साहेबांना पत्र दिलं. त्यांनी सांगितलं, आम्हाला उत्तर दिलं आहे की या ठिकाणी ही अंमलबजावणी झाली पाहिजे. टोल कंपन्यांना तसे आदेश दिले, परंतु रामचंदानी नावाचे जॉईंट सेक्रेटरी जे आहेत त्यांनी ही सवलत का नाकारली हे स्पष्ट झालेलं आहे की ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी, ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी ही सवलत रद्द करून या ठाणेकरांवर अन्याय केलेला आहे. या ठिकाणी उदाहरण आपल्याला मी देईल, खेड, शिवापूर आणि आनेवाडी या ठिकाणी 20 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये ज्या ठिकाणी एकेरी 45 रुपये आहे आणि 65 रुपये त्या ठिकाणी मासिक पास 190 फक्त 190 रुपयामध्ये दिला जातो. म्हणजे खेड शिवापूरला वेगळा न्याय, आनेवाडीला वेगळा न्याय, ठाणेकरांना वेगळा न्याय. हे कशासाठी? ही तफावत का? मुळात जे खाजगीकरणाचं गुंतवणूक होती, खाजगीकरणाला वाव द्यायचा होता, तो मेगा प्रोजेक्ट किंवा महत्त्वाच्या किंवा ज्या आता सरकारी निधीतून करता येणार नाहीत अशा प्रकल्पांसाठी हा मूळ ह्याचा हेतू होता. परंतु नंतरच्या काळात काय झालं की सरकारने छोट्या छोट्या गोष्टीतून हे अंग काढून घ्यायला सुरुवात केली. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निधी नाही आहे म्हणून छोट्या छोट्या पुलांची कामं ही खाजगीकरणातून केली जाऊ लागली आणि त्याच्यावर टोल आकारायला जाऊ लागला. टोल विरोधातला जनतेमध्ये असणारा उद्रेक पाहता महायुतीनं टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा केली आहे. मान की महाराष्ट्र की जनता टोल नहीं चाहती, हम टोल मुक्त महाराष्ट्र करो ये मांग करेंगे. अगर ये सरकार टोल मुक्त महाराष्ट्र नहीं करेंगी तो हमारी सरकार आने के बाद हम टोल मुक्त महाराष्ट्र करेंगे और इससे जो राशि आती है इस टैक्स की उसको कोई अल्टरनेटिव के लिए हम अभी पार्टी की कमेटी बनाएंगे जिससे कि इसका अल्टरनेटिव क्या देंगे इसके बारे में भी हम सोचेंगे. टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा ही प्रत्यक्षात शक्य आहे की तो केवळ लोकानुनयाचा भाग आहे? खाजगी कंपन्यांसोबत जो करार केलाय तो मोडीत काढून टोल बंद करण्याचा निर्णय कोर्टात टिकेल का? मी तुम्हाला सर्वप्रथम एक सांगू इच्छितो की ज्या वेळेला आम्ही ही आंदोलनं करत होतो, ज्या वेळेला विधानसभेमध्ये आम्ही या विषयावरती आवाज उठवत होतो, हे सगळे पुरावे सादर करत होतो, तेव्हा दुर्दैवाने इतर पक्षांनी आम्हाला साथ जशी हवी तशी दिली नाही. ती जर दिली असती तर कदाचित तो दबाव खूपच अधिक वाढला असता आणि कदाचित आज अनेक ठिकाणी टोल रद्दही झाला असता. आता निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीच्या घोषणा करणं खरं तर हे मला वाटतं की जनतेचं काम जरी असलं तरी सुद्धा इतक्या उशिरा हे झालेलं, उशिरा सुटलेलं शहाणपणे असं मला वाटतं. हे जर पूर्वी केलं असतं तर आज हा टोल रद्द झालाही असता. त्यामुळे आता पुढच्या येणाऱ्यामध्ये काय करायचं त्यांनी घोषणा केली, काय बघूया कसं काय करू शकतायत ते. हे जे टोल कंपन्यांनी जे आकडे दाखवले त्याच्यावर विश्वास ठेवतोय सरकार. माझं म्हणणं नाही, इलेक्ट्रॉनिक सेन्सेस घ्या ना, इलेक्ट्रॉनिक सेन्सेस घ्या आणि त्याच्यामध्ये ताबडतोब हे 80% नाके बंद होऊन जातील. आपल्याला माहिती आहे एकेकाळी शेतकऱ्यांना मोफत विजेचं आश्वासन दिलं होतं आणि मग 2004ची निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी आलेल्या विलासराव देशमुखांनी असं सांगितलं की निवडणुकीत अशी आश्वासनं द्यायची असतात. तर त्याच पद्धतीचं हे आश्वासन आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्याच्यामध्ये हे आश्वासन पूर्ण ह्यासाठी होऊ शकत नाही की टोलची ज्यांना कंत्राट दिलेली आहेत ते मातब्बर लोक आणि प्रमुख राजकीय नेते यांचा एक नेक्सस महाराष्ट्रामध्ये आहे. टोलमुक्तीचा विचार करायचा झाला तर टोलमुक्ती होईल कशी? ज्यावेळेस कुठलाही पॉवर प्रोजेक्ट होतो किंवा कुठलाही रस्ता होतो त्यावेळेस एक ट्राय पार्टी ॲग्रीमेंट होतं. म्हणजे तो आता जर रस्त्यांच्या टोलच्याच बाबतीत घ्यायचं झालं तर MSRDC असेल, राज्य सरकार असेल आणि जो विकासक असेल त्याला राज्य सरकार जबाबदार असतं आणि हा करार झालेला असतो की हा रस्ता त्याने विकसित करावा आणि पुढचे साधारणतः 20 वर्ष 25 वर्ष त्यांनी टोल वसूल करावा. जर हा करार तुम्ही मध्येच मोडणार असाल तर तुम्हाला त्याची भरपाई द्यावी लागणार आहे. आणि आज महाराष्ट्रात झालेली एकूण कामं बघता आज हा आकडा फार मोठा आहे आणि तेवढे पैसे देणे म्हणजे फक्त प्रकल्पाचाच खर्च नाही. म्हणजे मुंबई पुणे रस्ता टोलमुक्त करायचा आहे तर IRBने हा रस्ता टोल वसुलीसाठी घेताना दिलेले पैसे तेवढेच परत करून चालणार नाही आहेत. तर ह्या रस्त्याचा पुढच्या 30 वर्षाचा मेंटेनन्स ठेवण्यासाठी त्याने ज्या बाकीच्या सुविधा निर्माण केल्या आहेत, समजा असेल की त्यांनी एखादी कॉन्क्रीट मिक्सर मशीन लावली असेल तिकडे तर त्याच्यावर झालेला खर्चही तुम्हाला द्यावा लागेल. प्लस त्यांना जो वाजवी नफा ज्याला आपण रेट ऑफ रिटर्न म्हणतो तो वाजवी नफा पण मागणार. म्हणजे या रकमा जेवढ्या दिसत आहेत तेवढ्या नाही आहेत, त्या फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि साधारणतः आज राज्यावर आज जवळपास 3.25 लाख कोटीचं कर्ज झालं आहे. हे सगळं टोलमुक्त करायचं म्हणलं तर म्हणजे महाराष्ट्र कर्ज आणखी 1 लाखभर कोटीचं कर्ज काढावं लागेल आणि हे सगळे पैसे द्यायला लागतील. आजच्या स्थितीत तरी हे थोडंसं अशक्य वाटतं.
टोल विरोधात वातावरण तर पेटलंय, दुसरीकडे टोल मुक्तीची घोषणा वास्तवात येणं अशक्य असल्याचं बोललं जात आहे. तर मग टोल प्रश्नावरचा व्यवहार्य तोडगा काय? व्यवहार्य तोडगा म्हणजे याचा कालावधी थोडासा कमी करता येऊ शकतो. कालावधी म्हणजे सुरुवातीला टोलचं ज्यावेळेस आपण कंत्राटं दिली किंवा हे प्रोजेक्ट अप्रूव्ह केले त्यावेळेस रहदारींची जी संख्या आपण गृहीत धरली होती की एवढी वाहनं तिकडनं जातील त्यामुळे एवढा टोल घेता येईल. पण मधल्या काळात वाहनांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ही वाढलेली संख्या लक्षात घेऊन टोलचा कालावधी किंवा टोलची रक्कम या दोनपैकी कुठली तरी एक गोष्ट कमी करणं शक्य आहे. व्यवहार्य तोडगा आहे तो म्हणजे पारदर्शकतेचा. एक रस्ता बांधायला किती खर्च आला, त्याच्यावरचा परतावा किती काळात द्यायचा आहे, त्याच्यावरचं व्याज किती, त्याकरता किती वाहनं प्रेडिक्ट केली गेली आहेत पुढच्या 5, 7, 10 वर्षात, आणि जसं वाहन जात जाईल तसं त्या टोलची रक्कम कमी होत गेली पाहिजे. मुळात रस्ते बांधणीसाठी सरकारकडे पैसा नाही, त्यामुळे टोल वसुलीशिवाय दुसरा पर्याय नाही. हे जे मॉडेल आहे हे जगात सर्वत्र वापरलं गेलं आहे, ते या ठिकाणी वापरलं जाणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय विकास होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ही बाब जनतेला विश्वासात घेऊन समजावून सांगायला पाहिजे होती. आज इथे उलटच दिसतंय, सत्ताधारी पक्षाचीच लोक आत्ता आपल्याच पक्षाविरुद्ध, आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करताना दिसतात टोलच्या मुद्द्यावर. म्हणजेच एक प्रकारे ते जनतेची दिशाभूल करतात. इतकंच नव्हे तर टोलचा मुद्दा हा आता राजकारणातल्या निवडणुकीचा मुद्दा झालाय, एवढंच मला वाटतं. तर टोल हा विषय सध्या एकाच वेळी आर्थिक प्रश्नचिन्हांच्या आणि जनउद्रेकाच्या केंद्रस्थानी आलाय. यातली आर्थिक प्रश्नचिन्हही अंतिमतः राजकीय साट्यालोट्यांपर्यंत जाऊन ठेपतात आणि जनतेचा उद्रेक हा थेट मतांच्या गणितापर्यंत जाऊन ठेपतो. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हा बॅलन्स कसा साधतात यावरच हा टोल कुणाच्या खिशात पडणार आणि कुणाला टोलवणार हे स्पष्ट होईल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.